बागल चौक नजीक असलेल्या शाहू मिल चौकात वळणावर भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातात कार उलटून 3 दुचाकी चिरडल्या गेल्या। हा अपघात सायंकाळी 4च्या सुमारास झाला। वेगात असलेली क्रेटा कार वळणावर नियंत्रित न झाल्याने थेट दुचाकीवर आदळली। अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। प्रचंड वेगाने सदर कार धडकल्याने याखाली 2 दुचाकी दुमडून अडकल्या होत्या। नागरिकांनी कार उलटी करून जखमींना बाहेर काढले। या अपघातात दीपक महादेव वय 66 राहणार तिलबहार तालीम मंडळ MH09 CZ 5175 आणि कसबा पौडा परिसरातील भाग्यश्री लक्ष्मण गवळी या महिलेचा जागीच मृत्यू झाला। धनंजय करंजकर आणि उदय नाईक हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान क्रेटा कारचा चालक मयुरेश पाटील वय 19 राहणार राजारामपुरी यास पोलिसांनी ताब्यात घेतलं। अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली। या अपघाताची बातमी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। बागल चौक मित्रमंडळ तसेच हनुमान तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले। महापौर रुपाराणी निकम यांनी CPR येऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली। रात्री उशिरापर्यंत नागरिक अपघातस्थळी भेट देत पाहणी करत होते।